या 72 मधून 7 काढा, मग किती उरतात? 65 उरतात. म्हणजे आपल्याला ती संख्या नाही अशी मोठ्यात मोठी संख्या की त्या संख्येने 989 ला भागल्यास बाकी 5 उरते आणि वेगळं आहे. मोठ्यात मोठ्या 3 अंकी संख्येमध्ये 45 मिळवल्यानंतर येणाऱ्या संख्येला 6, 8 व 12 ने पूर्ण भाग जातो, तर ती संख्या आपल्याला मोठ्यात मोठी संख्या शोधायची. 48 व 58 या दोन मसावी किती आला? 5 आला. म्हणून आपलं उत्तर काय येईल? 5 येईल. लहानात लहान संख्या शोधायची. लहानात लहान संख्या म्हटलं की पहिल्यांदा डोक्यात आलं पाहिजे की आपल्याला लसावी. नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपण टाईप 5 चे उदाहरण लसावी मसावीचे घेणार आहोत. बघा, 4 व्हिडिओ आपण बनवले. 4ही व्हिडिओ मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण आहेत आणि हे 5व्या प्रकारचे उदाहरण आहेत. मित्रांनो, यामध्ये जेवढे उदाहरण येतील तेवढे उदाहरण आपण घेऊ, म्हणजे कुठलेही उदाहरण आपलं सुटले नाही पाहिजे. तुम्ही जर हा व्हिडिओ पाहताय आणि तो व्हिडिओ जर पाहिलेला नसेल तर प्लेलिस्ट मध्ये तुम्ही जाऊन पाहू शकता. तर मित्रांनो बघा, आता आपल्याला असं गणित दिलेलं आहे. अशी लहानात लहान संख्या शोधा की ज्या संख्येला 12 ने भागल्यास बाकी 5 उरते, 18 ने भागल्यास बाकी 11 उरते आणि 24 ने भागल्यास बाकी 17 उरते. तर हे गणित आपल्याला लसावी आणि मसावीचा वापरून सोडवायचं आहे. तर बघा मित्रांनो, अशी लहानात लहान संख्या आपल्याला शोधायची की ज्या संख्येला 12 ने भागले तर बाकी 5 उरते, 18 ने भागले तर बाकी 11 उरते, 24 ने भागले तर बाकी 17 होते. आता बघा मित्रांनो कसं करायचं. बघा, हे 12 आणि 5 यामध्ये कितीचा फरक आहे? बघा, 12 वजा 5 बरोबर 7. आता 18 आणि 11 मध्ये कितीचा फरक आहे? 18 वजा 11 बरोबर यामध्ये सुद्धा 7चा फरक येतो. आणि 24 आणि 17 यामध्ये कितीचा फरक आहे? तर यामध्ये सुद्धा मित्रांनो 7चा फरक येतो. मग या तिन्ही संख्यामध्ये म्हणजे एक अशी संख्या आहे ज्याला या तिन्ही संख्येने भागल्यानंतर बाकी 5, 11 आणि 17 उरते. तर बघा कसं करायचं. आता काय करायचं, आपण 12, 18 आणि 24 यांचा लसावी काढून घ्यायचा. बघा, 12, 18 आणि 24 अशा प्रकारे मांडून घ्यायचे. मांडून घेतल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की लसावी कसा काढायचा. बघा, या तिघांना सुद्धा 3 ने भाग जातो. 3 चोक 12, 3 सख 18 आणि 3 8 24. त्यानंतर परत आपण यांना 2 ने भाग घालू शकतो. बघा, 2 दुने 4, 2 त्रिक 6 आणि 2 चोक 8. परत या 2 आणि 4 मध्ये 2 कॉमन आहेत. मग 2 कॉमन काढले. 2 1 2, 3 ला भाग जातो का? नाही, म्हणून ते जशाला तसे लिहिले. त्यानंतर 2 दुने 4 म्हणजे यांचा लसावी काय आला मित्रांनो? यांचा लसावी आला. लसावी बरोबर बघा 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 2, 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 2, 3 गुणिले 2. तर 3 दुने 6, 6 दुने 12, 12 त्रिक 36 आणि 36 दुने 72 म्हणजे 72 आपला काय आलेला आहे? लसावी आलेला आहे मित्रांनो. आता त्या संख्येला भागल्याच्या नंतर बाकी 5, 11 आणि 24 उरते. मग या बाकी आणि विभाजकामध्ये कितीचा फरक येतोय? 7चा फरक. मग या 72 मधून 7 काढा, मग किती उरतात? 65 उरतात. म्हणजे आपल्याला ती संख्या भेटेल. मग ती अशी लहानात लहान संख्या कोणती आहे? तिला 12, 18 आणि 24 ने भागल्यास बाकी 5, 11 आणि 17 उरते. तर ती संख्या आहे मित्रांनो 65. म्हणजे अशा प्रकारे आपण ती संख्या काढायची. बघा, काहीच नाही, परत एकदा सांगतो. अशी लहानात लहान संख्या शोधायची आपल्याला जिला 12 ने भागल्यास 5 उरते, 18 ने भागल्यास 11 उरते आणि 24 ने भागल्यास 17 उरते. तर 12, 5, 18, 11 आणि 24, 17 मध्ये यांचा फरक काढून घ्यायचा. फरक यामध्ये मित्रांनो सेम येत असतो. ठीक आहे, प्रत्येक उदाहरणामध्ये फरक हा सेम येत असतो. मग 12, 18 आणि 24 चा आपण लसावी काढून घ्यायचा. मग तो लसावी 72 आलेला आहे. मग जो फरक आलेला आहे मित्रांनो तो या लसावी मधून वजा करायचा, म्हणजे ती संख्या आपल्याला मिळून जाईल. चला आता आपण नेक्स्ट उदाहरण पाहूया.
कोणाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. चला मित्रांनो, आपल्याला दुसरं गणित दिलेलं आहे. मित्रांनो, या व्हिडिओ मधील सर्व गणित वेगवेगळे आहेत. प्रत्येक प्रकारचे उदाहरण या गणित व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे प्रत्येक उदाहरण वेगळं आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा ही विनंती आहे तुम्हाला. बघा, दुसरं गणित पहिल्या गणितापेक्षा वेगळं आहे. बघा, यामध्ये काय सांगितलंय, अशी मोठ्यात मोठी संख्या की त्या संख्येने 989 ला भागल्यास बाकी 5 उरते आणि 1327 ला भागल्यास बाकी 7 उरते. पहिले जे गणित होतं त्यामध्ये अशी लहानात लहान संख्या शोधा असं होतं. आता आपल्याला काय करायचंय, मोठ्यात मोठी संख्या शोधायची. जेव्हा आपल्याला सांगितलं असेल की लहानात लहान संख्या शोधा, तेव्हा आपण लसावी काढायचा, आणि जेव्हा सांगितलं असेल की मोठ्यात मोठी संख्या शोधा, तेव्हा आपण मसावी काढायचा. एवढी गोष्ट मात्र तुम्ही लक्षात ठेवायची मित्रांनो. बघा, आता अशी मोठ्यात मोठी संख्या शोधा की त्या संख्येने 989 ला भागल्यास बाकी 5 उरते. म्हणजे समजा मित्रांनो, हे 989 आहेत, तर एका संख्येने 989 ला भागल्यास बाकी किती उरते मित्रांनो, 5 उरते. मग 5 यामधून काढून टाकायचे, मग किती येतील, 984. म्हणजे 984 या संख्येला त्या संख्येने, त्या मोठ्यात मोठ्या संख्येने पूर्ण भाग जाईल. आता बघा मित्रांनो, आणि 1327 ला भागल्यास बाकी 7 उरते. म्हणजे 1327 वजा 7 बरोबर 1320. म्हणजे 1320 ला त्या संख्येने पूर्ण भाग जाईल. मग काय करायचं मित्रांनो, बघा, 984 आणि 1320 यांचा काय करायचा, मसावी काढायचा. बघा कसा काढायचा मसावी आता. ठीक आहे, 984 आहेत आणि 1320 आहेत. बघा, तर या दोन्ही संख्येला 3 ने भाग जातो का, तर जातो. कारण 3 ची कसोटी बघा, 9 8 17 4 21. म्हणजे अंकांची बेरीज जर 3 असेल, अंकांची बेरजेला जर 3 ने भाग जात असेल, तर त्या संख्येला सुद्धा 3 ने भाग जातो. म्हणजे 3 त्रिक 9 आणि 3 दुने 6, 2 उरले, 3 8 24, 3 चौक 12, 3 चौक 12 आणि 0. मग बघा, परत जातो का 3 ने भाग, 8 2 10 आणि 3 13. म्हणजे 3 ने परत भाग जात नाही. मग परत आपण काय करू, 2 ने भाग घालू. बेक बे, बेसक 12, बेचो 8, बेदुने 4, बेदुने 4 आणि 0. आता मित्रांनो परत 2 ने भाग घालू. बे 8 16, बेदुने 4, बेक बे, बेक बे 0. त्यानंतर परत आपण 2 ने भाग घालू. बेचोक 8, बेक बे, बे पंचे 10 आणि बे पंचे 10. म्हणजे आता 41 आणि 55 यामध्ये काही कॉमन आहे का मित्रांनो, काहीही कॉमन नाही. म्हणून 41 आणि 55 हे असामायिक अवयव खाली उरलेले आहेत. आता मसावी म्हणजे काय असते, मसावी आपल्याला काय करायचंय, मोठ्यात मोठी संख्या करायची. म्हणून आपल्याला काय करायचंय, मसावी काढायचा. मसावी म्हणजे महत्तम, मोठ्यात मोठी. ठीक आहे, म्हणजे मग मसावी बरोबर काय, 3 गुणिले सामायिक अवयव. सामायिक अवयव कोणते आहेत, 3 2, त्याच्यानंतर 2 2 हे सामायिक अवयव आहेत. 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. मग बघा काय येते, 3 दुने 6, 6 दुने 12, 12 दुने 24. म्हणजे ती संख्या कोणती आहे मित्रांनो, 24 ही अशी संख्या आहे ज्या संख्येने 989 ला जर भागलं आपण तर बाकी 5 उरते, आणि 1327 ला जर आपण भागलं तर बाकी 7 उरते. ठीक आहे, तर ती संख्या कोणती आहे, 24 आहे. मग ती मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे, 24. किती आहे, 24. समजलं का मित्रांनो. बघा परत एकदा सांगतो, अशी मोठ्यात मोठी संख्या शोधायची आपल्याला की त्या संख्येने 989 ला भागल्यास बाकी 5 उरते आणि 1327 ला भागल्यास बाकी 7 उरते. मग मित्रांनो, एखाद्या संख्येला समजा एखादी संख्या आहे 989 संख्या आहे, तिला एका संख्येने भागलं तर बाकी किती उरते, 5 उरते. म्हणजे त्या संख्येतून जर 5 वजा केले, त्या संख्येतून जर 5 वजा केली तर त्या संख्येला काय जाईल, पूर्ण भाग जाईल. मग या संख्येतून जर 7 वजा केले, कारण 7 उरतात, तर बाकी काय उरल, तर येणाऱ्या संख्येला पूर्ण भाग जाईल. मग काय केलं आपण, 984 आणि 1320 यांचा काढला मसावी. तो मसावी आला आपला 24. ठीक आहे, आणि म्हणूनच 24 हीच संख्या आहे
ज्याने 989 आणि 1327 ला भाग केल्यानंतर 5 आणि 7 बाकी उरते. चला तर मित्रांनो आपण नेक्स्ट गणित पाहूया. चला तर मित्रांनो आपण तिसरं उदाहरण पाहू. आता हे तिसरं उदाहरण सुद्धा मागच्या 2 उदाहरणापेक्षा वेगळं आहे. बघा कसं वेगळं आहे. मोठ्यात मोठ्या 3 अंकी संख्येमध्ये 45 मिळवल्यानंतर येणाऱ्या संख्येला 6, 8 व 12 ने पूर्ण भाग जातो तर ती संख्या कोणती? बघा मित्रांनो, मोठ्यात मोठे संख्येमध्ये 45 जर मिळवले तर त्याला 6, 8, 12 ने पूर्ण भाग जातो. तर आपल्याला ओळखायचं आहे की ती संख्या कोणती आहे. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, आता मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती असते? 999. 999 पेक्षा मोठी संख्या असते का? मोठ्यात मोठी नसते. मग आता बघा, मोठ्यात मोठी 9 अंकी संख्या, 3 अंकी संख्या, 3 अंकी संख्या मोठ्यात मोठी कोणती आहे? 999 आहे. आता या 999 मध्ये 45 मिळवली आपण. ठीक आहे. तर 999 मध्ये अधिक 45 जर मिळवले तर काय किती येतील? ठीक आहे. आता हे असंच राहू द्यायचं. आता बघा, 6, 8 आणि 12 यांचा आपल्याला काय करायचा? लसावी काढून घ्यायचा. बघा, 6, 8 आणि 12 या तिघांचा आपल्याला काय करायचा? लसावी काढून घ्यायचा. ठीक आहे. बघा, बेक बे, बेत्रिक 6, बेचोक 8 आणि बेसख 12. त्यानंतर 3 1 3, 4 दशाला तसे, 3 दुने 6. त्याच्यानंतर 2 बे दुने 4, बे 1 बे. म्हणजे काय येईल लसावी? बघा, लसावी काय येईल यांचा? लसावी बरोबर 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 2. म्हणजे 3 दुने 6, 6 दुने 12 आणि 12 दुने 24. म्हणजे 24 यांचा काय येईल? लसावी येईल मित्रांनो, 6, 8 आणि 12चा. आता काय करायचं मित्रांनो, बघा, 3 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येमध्ये 45 आपण मिळवले ना, 1044 आपल्याला भेटले होते. आता या 1044 ला काय करायचं? 24 ने म्हणजेच लसावीने काय करायचं? भागायचं. बघा, आता जर 1044 ला 24 ने जर भागलं तर बघा, बे 1 बे, बे दुने 4. आपण असा भागाकार करूया मित्रांनो. बघा, 1044 भागिले 24. ठीक आहे. बघा, आता 24 त्रिक किती होतात? 24 चोक 96. बघा, ठीक आहे. 24 चोक 96. 104 मधून 96 गेले, किती उरतात? 8 उरतात. इथे राहतात 84. मग बघा, 24 दुने 48 आणि 24 त्रिक 72. म्हणजे 24 त्रिक किती होतात? 72 होतात. 4 मधून 2 गेले 2, 8 मधून 7 गेले 1. म्हणजे मित्रांनो, आता या 12ला भाग जातो का 24 ने? नाही जात. म्हणजे बाकी किती उरते? 12 उरते. मग आता मला सांगा, या 1044 मधून 12 जर गेले, 12 जर आपण काढून टाकले तर त्या संख्येला पूर्ण भाग जातोय की नाही? जातोय मित्रांनो. म्हणून मग या 999 मधून ही आलेली बाकी आपण काय करायची? काढून टाकायची. म्हणजे 999 वजा 12 बरोबर 900 किती येईल? 87 येईल. ठीक आहे. म्हणजे ती अशी मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती आहे? कोणती आहे? 987 आहे. जिच्यामध्ये 45 मिळवल्यानंतर 6, 8 आणि 12 ने पूर्ण भाग जातो. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचं हे गणित आहे. या गणितामध्ये थोडस डिफिकल्ट आहे, पण अवघड असं काहीही नाही. बघा, मोठ्यात मोठी 3 अंकी संख्येमध्ये 45 मिळवल्यानंतर 6, 8 आणि 12 ने पूर्ण भाग जातो. मग काय करायचं मित्रांनो? मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती असती? 999 असती. मग ती 999 असती ना, मग त्यामध्ये 45 मिळवून टाकायचे आणि 6, 8 आणि 12चा लसावी काढून घ्यायचा. मग जो काही लसावी येईल त्याला या 45 मिळवल्यानंतर 999 मध्ये 45 मिळवल्यानंतर जी संख्या येईल त्या संख्येला 24 ने भागायचं आणि त्या भागाकारामध्ये जी बाकी येईल ती बाकी
999 मधून वजा करायची, करायची, मग आपल्याला ती मोठ्यात मोठी संख्या मिळेल. तर अशी मोठ्यात मोठी संख्या 3 अंकी संख्या कोणती आहे? मग 987 आहे मित्रांनो. चला मित्रांनो, चौथं गणित आपण करूया. अशी मोठ्यात मोठी संख्या शोधा की ज्या संख्येने 48 व 58 या दोन संख्यांना भागले असता बाकी 3 उरते. बघा आता काय करायचं आपल्याला, मोठ्यात मोठी संख्या शोधायची. 48 व 58 या दोन संख्यांना जर त्या संख्येला भागलं तर बाकी काय उरते? सेम उरते 3. मग आता त्या बाकी 3 उरते म्हणजे समजा जर आपण 48 मधून 3 वजा केले तर किती उरतात? 45 उरतात. म्हणजे या 45 ला त्या संख्येने पूर्ण भाग जाईल. आता 58 मधून 3 जर वजा केले आपण किती मिळतील? 55. म्हणजे या 55 ला त्या संख्येने काय होईल? पूर्ण भाग जाईल. मग आपण काय करायचं मित्रांनो, या 48 आणि 55 चा काय काढायचा? लसावी की मसावी? मसावी काढायचा. का काढायचा मसावी? कारण मोठ्यात मोठी संख्या शोधायची आपल्याला, म्हणून आपल्याला काय काढायचा? मसावी काढायचा. मग बघा दोघांना भाग द्यायचा. बघा 48 आणि 45 आणि 55, सॉरी बघा हे 45 आणि 55 यांचा मसावी आपल्याला काढायचा आहे. तर बघा मित्रांनो, आता या दोघांना 5 ने भाग जातो, 5 ने भाग द्यायचा. 5 9 45, 5 1 5, 5 1 5. बघा म्हणजे 5 यांचा मसावी काय येईल? 9 आणि 11 मध्ये काही सामायिक आहे का? काही सामायिक नाही, म्हणून मसावी काय येईल? डायरेक्ट मसावी बरोबर 5. ठीक आहे. आणि 9 आणि 11 असामायिक अवयव आहेत, ते मसावीमध्ये येतच नसतात, म्हणून मसावी बरोबर काय येईल? 5 येईल. मग अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे? ती संख्या आहे 5. ज्या संख्येने 48 आणि 58 ला जर आपण भागलं तर बाकी 3 उरते. ठीक आहे. तर ती संख्या कोणती येईल मग मित्रांनो? 5 ही ती संख्या येईल. अत्यंत सोपं गणित आहे. बघा फक्त 48 आणि 58 या दोन संख्या दिलेल्या आहेत आपल्याला, आणि त्या संख्येला एका संख्येनं मोठ्यात मोठ्या संख्येनं जर भागलं तर बाकी काय उरत आहे? 3 उरत आहे. बरोबर. मग जर आपण त्या दोन्ही संख्येतून 3 मायनस केले तर त्या मोठ्यात मोठ्या संख्येने त्या संख्येला पूर्ण भाग जाईल, आणि मग त्यांचा त्या आलेल्या संख्येचा काय करायचा? मसावी काढायचा. ठीक आहे. तर मग मसावी किती आला? 5 आला. म्हणून आपलं उत्तर काय येईल? 5 येईल. मोठ्यात मोठी संख्या काय येईल? 5 येईल. चला तर मित्रांनो, 5वं गणित आपण करूया. हे 5वं गणित सुद्धा मागच्या प्रत्येक गणितापेक्षा वेगळं आहे, म्हणून प्रत्येक गणित पाहणं महत्वाचं आहे. कारण या व्हिडिओमध्ये मी प्रत्येक प्रकारचं एक गणित घेतलेलं आहे. बघा अशी लहानात लहान संख्या शोधायची. लहानात लहान संख्या म्हटलं की पहिल्यांदा डोक्यात आलं पाहिजे की आपल्याला लसावी काढायचा आहे. मग त्या शोधा की त्या संख्येची दुप्पट केल्यास येणाऱ्या संख्येला 12, 18, 21 आणि 30 ने पूर्ण भाग जातो. ठीक आहे. मग आता समजा एक संख्या आहे. ठीक आहे. त्या संख्येची दुप्पट केल्यास म्हणते, समजा ती संख्या 2x आहे. ठीक आहे. 2x, आणि या 2x ला काय कशाने भाग चाललाय? पूर्ण 12, 18 आणि 21 आणि 30 ने पूर्ण भाग चाललाय. मग आता आपण काय करायचं? 12, 18, 21 आणि 30 चा डायरेक्ट काय करायचा? लसावी काढायचा, आणि जे उत्तर येईल त्याला 2 ने भागायचं, म्हणजे आपलं उत्तर येईल मित्रांनो. बघा आता 12, 18, 21 आणि 30. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, यांना आपल्याला काय करायचंय? लसावी काढायचं आहे. बघा 3 ने भाग जातो का सगळ्यांना? 3 चौक 12, 3 सक 18, 3 7 21 आणि 3 10 30. मग बघा आता हा मसावी झाला, आणि आता लसावी काढायचं म्हणजे आपल्याला 4, 6, 10 हे सामायिक अवयव आहे, त्यांच्यामध्ये 2 ने भाग द्यायचा. 2 दुने 4, 2 त्रिक 6, 7, 2 पंचे 10. ठीक आहे. म्हणजे 2, 3, 7, 5. आता यामध्ये काही कॉमन आहे का मित्रांनो? काहीही कॉमन नाही, म्हणून लसावी काय येईल? लसावी बरोबर बघा 3 गुणिले 2 गुणिले
3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 2 गुणिले 3 गुणिले 7 गुणिले 7 गुणिले 5. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, आता लसावी काय येतो, 3 दुने 6 6 दुने 12 12 त्रिक 36. ठीक आहे, इथं 36 लिहून घेऊ. त्यानंतर गुणिले 7 गुणिले 5, म्हणजेच बघा आता 7 ने 36, आता 7 बचा 35, 36 गुणिले 35. आता 36 ने 35 ला गुण म्हणजे 1260. ठीक आहे. मग बघा 36 गुणिले 35 म्हणजे किती येतात, 1260 येतात. आता बघा ही जी संख्या आहे ना, ही ऑलरेडी त्या संख्येची दुप्पट आहे, कारण या संख्येला 12 18 21 आणि 30 ने पूर्ण भाग जात आहे. या संख्येला 1260 या संख्येला 12 18 21 आणि 30 या संख्येने पूर्ण भाग जात आहे, कारण 1260 हा या संख्येचा लसावी आलेला आहे. आणि म्हणून मित्रांनो, ही तीच संख्या आहे, दुप्पट संख्या आहे, दुप्पट संख्या. आणि 1200 म्हणून आपण काय करायचं, 1260 भागिले 2 करायचं. बेक बे बेक बेसक 12 बेत्रिक 6 आणि बेशून्य 0. म्हणजे ती संख्या कोणती येईल मित्रांनो, 630. आणि या 630 ची जर दुप्पट केली तर 12 18 21 आणि 30 ने त्या संख्येला पूर्ण भाग जातो. यामध्ये अवघड असं काही नव्हतं मित्रांनो. आपल्याला लहानात लहान संख्या शोधायची होती, म्हणजे आपल्याला दिलेल्या संख्यांचा लसावी काढणं गरजेचं होतं. मग दिलेल्या संख्यांचा लसावी आपण काढून घेतला. आता दिलेली संख्यांचा लसावी तो येईल ना, ती ऑलरेडी काय येईल, दुप्पट संख्या येईल. म्हणजे 1260 ही दुप्पट ऑलरेडी दुप्पट संख्या आहे. पण आपल्याला काय करायचंय, लहानात लहान संख्या शोधायची की ज्याची दुप्पट केल्यानंतर 12 18 21 आणि 30 ने पूर्ण भाग जाईल. म्हणून याला 2 ने आपण भागलं आणि आपलं उत्तर आलं मित्रांनो 630. ठीक आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण प्रत्येक प्रकारचं गणित पाहिलेलं आहे. हा टाईप 5चा हा व्हिडिओ होता. आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण गणित समजून सांगितलेले आहेत. कुणाला गणित समजत नसेल तर त्यांनी प्लीज कृपया कमेंट मध्ये टाका. मित्रांनो, कमेंट मध्ये तुम्ही तुमचे प्रश्न मांडू शकता आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल. धन्यवाद मित्रांनो.